नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. माझं नाव शिला आहे. मी अवघ्या 30 वर्षांची, तरुण, सुंदर आणि गोरीपान. माझे लांब सडपातळ काळे केस, टोकदार डोळे आणि हसरा चेहरा लोकांना आपोआप आकर्षित करतो. पण माझं हेच सौंदर्य माझ्या आयुष्याचं दुःख बनलं आहे, कारण मी विधवा आहे. माझा नवरा गेल्यापासून मी पूर्णपणे एकटी पडले आहे. शेजारी, चौकातली टोळी, फिरणारी मुलं सगळेच माझ्यावर वाईट नजर ठेवतात. रात्री झोपल्यावर दारावर टकटकं, कधी दगडफेक, तर कधी चाळे करण्याचा प्रयत्न, कारण त्यांना माहीत आहे मला कोणाचा आधार नाही. माझं लग्न झालं तेव्हा खूप सुखात होते. आम्ही दोघे एकमेकांवर जीव ओवाळून टाकायचो. पण सुख फार काळ टिकत नाही, म्हणतात ना. एक दिवस माझं ते सुखी जग हरपलं. नव्याच्या मृत्यूनंतर 4 वर्षे झाली, मी फक्त त्याच्या आठवणीत जगले. पण आता तेही व्यर्थ वाटू लागलं. मी ठरवलं आता स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं. सुरुवातीला शेतात गवत काढणं, पाणी पाजणं अशी कामे केली, पण तीही मिळेनाशी झाली. हातात पैसा नाही, पोटात भूक, डोक्यावर फक्त चिंता. ती एक भीषण रात्र होती. रात्रभर जागून काढलेल्या एकटेपणाच्या प्रहरात 9:30 वाजता दारावर ठोठावणाऱ्या त्या तरुणांच्या आवाजाने माझा आत्मा हादरला. त्यांच्या नजरेतले विष मला सहन होईना. अंगावर काटा उभा राहिला. मी दार झडकून टाकले आणि एका कोपऱ्यात जाऊन गुदगुद्याने रडू लागले. त्या रात्री माझ्या मनात एक निर्णय पक्का झाला, या गावात माझे राहणे यापुढे अशक्य आहे. मी स्वतःपासून मुक्त होण्याचा मार्ग निवडला. पहाटे उजाडताच अंधारातच घराबाहेर पडले. पायात चप्पलही नव्हती. डोक्यावर सूर्याची अग्निवर्षा होती, पण माझी पावले मात्र मृत्यूकडे वळली होती. चालता चालता दुपार झाली. पोटात आग धगधगत होती, जिभेला चिकटलेली कोरड ओळखायची शक्तीही उरली नव्हती. अचानक निदर्शनास एक विहीर आली. मी तिच्याकडे गेले. खोलीचा अंदाज घेता, पाण्याचे अस्तित्व पाहता, अगदी शांतपणे डोळे मिटून पाण्यात उडी टाकली. पाण्याच्या स्पर्शाने अंग शहारून गेले. थंडगार लाटांनी माझे संपूर्ण अस्तित्व गिळंकृत केले. बुडबुड्यांचा गोंगाट कानात घुमू लागला. श्वास रोखला, हातपाय सैल सोडले. माझा जीव सहज सुटेना. शेवटच्या घटका संपत नव्हत्या. शरीराने बंड केले, श्वासासाठी केलेली तडफड अंगाला कुडकुडून उठवत होती. तेवढ्यात वरून एक मोठा स्फोटक आवाज आला आणि कोणीतरी विहिरीत उडी मारली. दुसऱ्या क्षणी एका बाहूने माझे कंबरेत गोठवले. त्या हाताची पकड मृत्यूशी स्पर्धा करत होती. अंधारात हरवलेल्या माझ्या भानाला एक शेवटचा स्पर्श जाणवला, होल्या का उबदार हाताचा. त्यानंतर फक्त एक शून्य, बाकी काही आठवत नाही. जेव्हा डोळे उघडले, तेव्हा एका मोठ्या झाडाखाली पडले होते. शेजारी एक तरुण बसला होता, दिसायला 33 ते 34 वर्षांचा, उंच, गव्हाळ रंगाचा, डोळ्यात करुणा. मी घाबरून उठले आणि पुन्हा विहिरीकडे धावू लागले, पण त्याने माझा हात घट्ट पकडला. तो शांतपणे म्हणाला, कुठे जाता? कोण आहात? असंका केलंत. मी काही बोलले नाही, फक्त रडत राहिले. त्याने मला हळूवारपणे उभं करत म्हटलं, या माझ्याबरोबर. त्या तरुणाचं नाव राहुल होतं. तो मला त्याच्या झोपडीत घेऊन गेला. झोपडीत अंधार होता. त्याने दाराला कडी लावली, तेव्हा मी क्षणभर घाबरले. पण त्याने मृदू आवाजात म्हटलं, काळजी करू नका, मी आहे इथे. तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी चहा बनवतो. त्याच्या शब्दांनी मनात थोडं समाधान निर्माण झालं. 10 मिनिटांनी तो चहाचा कप घेऊन आला. थोड्या वेळाने त्याने विचारलं, तुमचं नाव काय? हे सगळं का केलंत? मी सांगितलं, माझं नाव शिला आहे. मी खूप दुरून चालत आले आहे.
माझा नवरा गेल्यापासून मी एकटी आहे. गावातले लोक मला वाईट नजरेने पाहतात, रात्री दारावर टकटक करतात. मी खूप सहन केलं, पण आता सहनशक्ती संपली. हे ऐकून राहुल खूप हळवा झाला. तो म्हणाला, शिला, तुम्ही काळजी करू नका. इथे कोणी त्रास देणार नाही. हे घर तुमचं आहे. पण आयुष्य संपवणं हा उपाय नाही. आयुष्य एकदाच मिळतं, तेही आनंदाने जगण्यासाठी. त्याच रात्रीपासून मी तिथे राहू लागले. मी स्वयंपाक करते, तो शेतात काम करत असे. हळूहळू आमचं नातं दृढ होत गेलं. राहुल अविवाहित होता, तर मी विधवा. माझ्या मनात त्याच्यासाठी आदर वाटू लागला, पण मी स्वतःच्या भावना लपवून ठेवल्या. एके दुपारी साधारण 3 वाजता आम्ही दोघे शेतात गवत काढत होतो. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. वारा सुटला होता. आम्ही दोघेही चिंब भिजलो. धावत असताना माझा पाय घसरला आणि मी पडणार होते. तेवढ्यात राहुलने पुढे येऊन माझा हात घट्ट पकडला. पहिल्यांदाच त्याने असा हात पकडला होता. वरून पाऊस, आम्ही दोघे भिजलेलो. त्या क्षणी जग थांबल्यासारखं वाटलं. मी त्याच्याकडे पाहत राहिले, तोही माझ्याकडे. मग लाजून मी खाली मान घातली. झोपडीत पोहोचल्यावर अंगावर शहारे येत होते. राहुल खिडकीजवळ उभा राहून पाऊस पाहू लागला. त्याने कधीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं नव्हतं. मी हळूहळू त्याच्या पाठीमागे गेले आणि दोन्ही हातांनी त्याची कमर घट्ट भेटली. गाल त्याच्या ओल्या पाठीवर ठेवला. राहुल क्षणभर स्तब्ध झाला. मग हळूहळू वळून त्याने माझ्याकडे पाहिले. आमच्या चेहऱ्यांमध्ये फक्त इंचभर अंतर होतं. त्याच्या डोळ्यातील आश्चर्य हळूहळू कोमलतेत बदलले. त्याने हळुवारपणे माझ्या ओठांना स्पर्श केला, फक्त हलकासा, पिसायाने फुलाला टोचावन तसा. मग एक कोमल पण भावनिक चुंबन. ते चुंबन म्हणजे 2 एकट्या आत्म्यांचं मिलन होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे दुःखाचे नव्हते, तर एका अवर्णनीय आनंदाचे होते. राहुलने हाताने माझे अश्रू पुसत विचारलं, काय झालं माझी शिला? मी धीर एकवटून म्हणाले, राहुल, मी विधवा आहे. माझ्या भवितव्याचा अंधार मी तुमच्या जीवनावर पडू देऊ शकत नाही. त्याने लगेच माझ्या ओठांवर बोट ठेवले. तो म्हणाला, हे शब्द पुन्हा कधी बोलू नकोस. तू विधवा आहेस म्हणून काय झालं? मला तुझ्यावर प्रेम आहे, फक्त तुझ्यावर. तू माझी साथीदार आहेस, माझी धुरीण आहेस. त्या रात्रीचा पाऊस थांबला, पण आमच्या भावनांचा ओघ थांबला नाही. काही दिवसांनी गावातल्या मंदिरात आम्ही साध्या विधीने लग्न केले. आता मी आणि राहुल दोघेही आनंदाने संसार करतो. शेतात एकत्र काम करतो, संध्याकाळी एकत्र चहा पितो आणि आयुष्यभराचं सुख उपभोगतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आम्ही दोघांनी लग्न करणं योग्य होतं की चूक? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही अंधार असला, कितीही एकटेपणा वाटला तरी जीवन संपवणं हा उपाय नाही. प्रत्येक संध्याकाळीनंतर नवी सकाळ येते, प्रत्येक दुःखानंतर नव्या आशेचं दार उघडतं. प्रेम हे फक्त रूपावर नव्हे, तर मनाच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतं. समाज काहीही बोलेल, पण खरी साथ, आदर आणि विश्वास मिळाला तर आयुष्य पुन्हा नव्याने फुलू शकतं. म्हणून हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याला दुसरी संधी द्या. ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.